दरिद्री नव्हते, संतुष्ट होते. महाराज म्हणतात एखाद्या व्यक्तीकडे कितीही असू द्या आणि लाख संपत्ती असून जर त्याच्या अंतःकरणामध्ये समाधान नसेल ना, तर त्याच्यासारखा दरिद्री त्रैलोक्यात कोणी नाहीये. आणि एखाद्याजवळ काहीच नसू द्या, काही आम्ही सदैव सुडके असू द्या, खायची पंचायत असू द्या, पण जर अंतःकरणाची अंतःकरण समाधानी असेल, संतुष्ट असेल ना, तर त्या संतुष्ट माणसासारखा धनवान या त्रैलोक्यात दुसरा कोणी नाही. सुदामदेवांच्या जीवनात दारिद्र्य होतं, पण ते दरिद्री नव्हते. द्यावं काय सुशिलेला प्रश्न पडला. 4 घरचे 4 तांदूळ, 4 घरचे 1-1 मूठ तांदूळ आणले, पोहे म्हणा तांदूळ म्हणा, एका फाटक्या वस्त्रामध्ये गुंडाळले. का? सुशिलेला माहिती होतं आपला नवरा बोलणार नाही गेला, आणि म्हणून कृतीतून दाखवून दिलं. 4 घरचे 4 मुठा तांदूळ दिले. एकाच घरचे देऊ शकले असते, पण 4 घरचे दिल्या. का? कुठला जाड, कुठला बारीक, कुठला लांब, कुठला आखूड, आणि हे सगळं एकत्र केलेलं दिसावं. फाटक्या वस्त्रामध्ये कुरचुंडी बांधून दिली. आणि सुदामदेवांकडे देत असताना सांगितलं, माझा द्वारकाधीशाला एक निरोप द्या. निरोप म्हणे कोणता? ऐका, सुशीलेने निरोप सांगितला. द्वारकाधीशाला सांगा की प्रभू, एक मास द्वैपाख में 2 एकादशी होय. सुशीलेने निरोप दिलाय परमात्म्याला. सुदामदेवांजवळ माझा निरोप द्या. कसा? 1 मास द्वैपाख में 2 एकादशी होय. सो प्रभु दीन दयालने निषेदिने दीनी मोय. सुशीलेने निरोप दिला. प्रभूला सांगा. याचा अर्थ सांगतो, भाव असा आहे, तेव्हा एका महिन्यात 2 एकादशी असतात लोकांच्या जीवनात. एका महिन्यात 2 असतात, पण आमच्यावर इतकी कृपा आहे तुमची, आमच्या घरी रोज एकादशी, म्हणजे आम्हाला खायलाच काही नाहीये असं जाणवून द्यायचं होतं. सांगितलं निरोप. सुदामदेव निघाले. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. जाते जाते मन में हरे कृष्ण राम, हरे कृष्ण राम, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. निघाले सुदामदेव. समोर एक मोठी नदी आडवी लागली. पलीकडे कसं नावाकडे ना नदीच्या तीरावर बसले, तेवढ्या नावाडी आला. चला जायचंय का पलीकडे कुणाला? सुदामदेवांचे डोळे उघडले. हो मला जायचंय. बसले. मतधारेत नाव येऊ दिली आणि नावाड्याने विचारलं कुठं निघाला तो? सुदामदेव म्हटले द्वारकेला. नावाडी म्हटला का? सुदामदेव म्हटले द्वारकाधीशात भेटायला. मित्र आहे माझा बालपणीचा, सखा आहे, मित्र आहे द्वारकाधीश माझा. सुदामदेवांची अवस्था पाहिली आणि नावाडी म्हणाला, खिशात नाही आणा. बाजीराव, तुझी अवस्था पाहिली का? पायात चप्पल नाहीये, त्याचे चरण कादुका सोन्याचे आहे. तुझ्या धोतराला गाठी आहे, त्याचं धोतर, त्याचं पितांबर सोन्याचं आहे. तुझ्या डोक्यावर मुकुट नाही, त्याचं मुकुट सोन्याचं आहे. सुदामदेवाने सांगितलं, माझा द्वारकाधीश बाहेरचं काही पाहत नाही, अंतरीची घेतो गोडी, बाहेर जोडी भावाची. द्वारकाधीश बाहेरची परिस्थिती पाहत नाही, तो मनस्थिती पाहतो. द्वारकाधीश व्यवस्था पाहत नाही, अवस्था पाहतो. नावाडी म्हटला, पुरी दुनिया बदल गई लेकिन मेरा सुदाम वैसे ही रहा. कोण होता नावाडी? अर्थातच द्वारकाधीश. नावाड्याने विचारलं सुदामदेवाला, का पलीकडे गेल्यावर मला द्यायला काही आहे का तुमच्याकडे? सुदामदेव म्हटले, बाबा मला नाही आहे माझ्याकडे काही द्यायला, मला वाटलं तिथेच उतरवून दे. नावाडी म्हटले, अरे बस बस, तुझ्या सारख्याला तर मी भवसागर फुकट पार लावून देतो. ही तर सामान्य नदी आहे. निघाले महाराज, गेले पलीकडे. सुदामदेव उतरले, आभार व्यक्त केला आणि विनवलं, विचारलं, काहो इथून द्वारकापुरी किती लांब आहे? नावाड्याने सांगितलं, तशी तर काही फार लांब नाहीये, पण तुम्ही रस्ता चुकले आणि तुमचं शरीर विग्रह पाहून असं वाटतंय की तुम्हाला आता फार दिवस तिकडे जाण्याकरता लागतील. सुदामदेव हतबल झाले, डोक्याला हात लावला, एका झाडाखाली टेकून बसले. नावाडे निघून गेला आणि झाडाच्या बुंध्याला टेकून सुदामदेव झोपत असताना म्हणतात, तुझी लाख गरज असेल तर ने मला, आता मी बसलो इथेच. सुदामदेवाला झोप लागली. जसे डोळे उघडले, रत्नजडित महाल जिकडे तिकडे सुवर्णाचे कलश त्याला दिसू लागले. विचारलं लोकांना, का हे नगर कोणतं आहे? लोकांनी सांगितलं, ही द्वारकापुरी आहे, द्वारका नगरी ही.
सुदाम देवांना इतका आनंद खडबडून उठले, सांगितलं माझा कन्हैया कुठं राहतो? आता इथं कन्हैया कुणालाच माहित नव्हता. इथं द्वारकाधीश यदुकुल दिवाकर कृष्णचंद्र भगवान असं लांबलचक नाव होतं देवाचं. सुदामदेव म्हणायचे कन्हैया माझा कान्हा इथंच राहतो ना? ते म्हणायचे कोण कन्हैया? कृष्ण माझा कृष्ण. तो बाकीचे ते लोक म्हणायचे कृष्ण नाही, यदुकुल दिवाकर कृष्णचंद्र भगवान म्हण, द्वारकेचा राजा येतो. सुदामदेव म्हटले तुमच्याकरता द्वारकेचा राजा असेल, पण तो माझा किसने आहे, किसनिया. गोस्वामी तुलसीदास प्रभू म्हणतात मर जाओ जाओ नाही जन्मभूमी के गाव. तुलसीदास प्रभू म्हणतात सगळं हिंदुस्थान माझं रामायण डोक्यावर घेऊन घेऊन नाचतं, पण मी जर माझ्या जन्मगावी गेलो ना तर माझे बालपणीचे मित्र मला विचारतात कधी आला तुळशा? मर जाओ जाओ नहीं जन्मभूमि के गाव, गुण दोष तो कुछ नहीं पुकारे पिछले नाव. सगळं सोडून देतात मागच्या नावाने आरड्या मारतात. भुसावळला एक जण भेटला होता आम्हाला, मी आणि महाराज कुठेतरी होतो, मी मोऱ्याचा होता, महाराजांच्या गावाचा. आम्ही नावाने आरडा ओरडा करतात सगळे. तसं तो म्हटला, सुदामदेव म्हणाले आमचा कन्हैया आमचा कृष्ण आहे, तुमचा कृष्ण असेल आमचा किसने. भागवतात तसं वर्णन आहे. सुदामदेव डायरेक्ट अंतःपुरात चालत गेले, पण संत समाजाने स्वीकारलं ते. द्वारपालांनी अडवलं, सुदामदेवांनी निरोप दिला द्वारपालांजवळ. द्वारपाल भगवान परमात्माने निरोप सांगण्याकरता गेले आणि द्वारपालांनी सांगितलं प्रभू एक जण तुमच्या भेटीची अभिलाषा अंतःकरणात धारण करून महाद्वारावर उभा आहे. विचारलं भगवान परमात्माने कसा दिसतोय, कुठून आलाय, काय नाव वगैरे. त्या भगवान परमात्म्याच्या द्वारपालांनी परमात्म्याला त्याचं वर्णन सांगायला सुरुवात केली. द्वारपाल म्हणतात प्रभू शेष भगवान जगातन में प्रभु जाने को आई बसे कोई ग्राम. शेष भगवान जगातन में प्रभु जाने को आई बसे कोई ग्राम. फटी सिलटी उपटी और पाय उपान हती नहीं सामा. द्वार खड़ो द्विज दुर्बल एक, द्वार खड़ो द्विज दुर्बल एक रहे जति सौ सुधार. कुछ दीन दयाल जगातन में प्रभु जाने को आई बसे कोई ग्रामा. प्रभू त्याच्या डोक्यावर पगडी नाहीये, न जगातन में प्रभू अंगणामध्ये त्याच्या सदरा नाहीये, कुर्ता नाहीये. कुठून आलाय माहित नाही. जाने को आई बसे कोई ग्रामा. धोती फटी सिलटी दुपटी और पाय उपान हती नहीं सामा. फाटलेलं धोतर आहे, गाठी मारलेलं, पायात चप्पल वगैरे काही घातलेली नाहीये. पण प्रभू सांगू द्वार खडो द्विज दुर्बल एक. द्विज आहे, ब्राह्मणाला द्विज म्हणतात. द्वार खडो द्विज दुर्बल एक रहे जति सो वसुधा. प्रभू भले पायात चप्पल नसू द्या, अंगावर व्यवस्थित कपडे नसू द्या, पण त्याच्या चेहऱ्यावर पण तेज असं सांगतंय की याच्यासारखा संतुष्ट मनुष्य त्रैलोक्यात कोणी नाहीये. परमात्माने विचारलं अरे नाव नाही विचारलं कशाला. उछत दिन दयाल को धाम बतावत म्हणो नाम सुदाम. तेव्हा त्याला नाव विचारलं आम्ही, त्याने सुदाम नाव सांगितलंय, सुदाम. आणि सुदाम शब्द भगवान परमात्माने ऐकला. सुखमुनी म्हणतात राजन भाव विभोर झाले, परमात्मा धावत सुटले. सगळ्या पारख्यामध्ये चर्चा झाली, कुणी सुदाम नावाचा ब्राह्मण आलाय,
आणि त्याचं नाव ऐकून द्वारकाधीश वेड्यासारखं करताय, धावत सुटले. सगळ्या महालात चर्चा आहे. उद्धव परमात्म्याच्या चरण पादुका घेऊन मागे धावतोय, सुवर्णाच्या खडावा घेऊन. परमात्म्याला भान नाही, महान वारावर आले. सुदाम देवाला कळतोवर मिठी मारली. ते सगळं सुदाम देवांची शरीर यष्टी पाहिली, नेत्र सजन झाले परमात्म्याचे. बता मेरे यार सुदामा रे, मैं घना दिनों में आया. तुला कधीच बोलवलं होतं, मोठ्या सन्मानाने भगवान परमात्म्याने आत नेलंय. आपल्या आसनावर परमात्म्याने सुदामदेवांना बसवलं. रुक्मिणी मातेला इशारा केला. भगवान परमात्मा सुदामदेवाच्या चरणावर बसले. रुक्मिणी मातेला इशारा केला, पाय धुवायचे. पाय धुण्याकरता रुक्मिणी माता पाणी घ्यायला गेली. सुखदेव स्वामी महाराज परीक्षितींना सांगतात, राजन ऐसे बेहोल बेवाई न सोपग कंटक जालल कोणी जोये. हाय महादुख पायो सखा तुम आयो यहाँ किते दिन होये. किती दिवस झाले सुदामाने कधीची वाट पाहतोय. देखी सुदामा की दीन दशा तो, देखी सुदामा की दीन दशा तो, करुणा करके करुणा निधि रोए. पानी बरात को हाथ छुयो नैनन के जल से बग होए. सुदामदेवाची ती अवस्था परमात्म्याने पाहिली. रुक्मिणी माता सुवर्णाच्या परात आणि सुवर्णाच्या झारीत पाणी घेऊन आल्या होत्या. पण परमात्म्याने देखी सुदामा की दीन दशा, देखी सुदामा की दीन दशा तो, करुणा करके करुणा निधि पानी बरात को हाथ छुयो नहीं नैनन के जल से भग होए. सुखमणी म्हणतात, पाणी परात को हात छुयो नाही. सोन्याच्या परातीला सुवर्णाच्या घरीला हात नाही लावला. सुदामदेवाच्या चरणावर मस्तक टेकवलं आणि द्वारकाधीश परमात्मा इतके रडले की परमात्म्याच्या नेत्रातून निघणाऱ्या अश्रूंच्या धाराने सुदामदेवांचे पाय धुवून निघाले. तिलक लावण्याचं निमित्त केलं सुदामदेवांना. आणि सुदामदेवांना तिलक करत असताना परमात्म्याने लावून झाल्यावर अंगठा जोरात उलटा फिरवला. का? मोठ्या माणसाच्या प्रत्येक कृतीत अर्थ मोठा असतो. मोठी माणसं विनाकारण कुठलीच क्रिया करत नाही. अंगठा परमात्म्याने उलटा फिरवला. का उलटा फिरवला? तर सुदामदेवांच्या मस्तकावर विधीनं अक्षर लिहिली होती, श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी आणि क्षय म्हणजे नाश. लक्ष्मीचा नाश असं त्यांचं प्रारब्ध होतं. पण एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. परमात्म्याने प्रारब्धच बदलून टाकलं. सुरुवातीची अक्षर होती श्री क्षय, देवाने अक्षर उलटी करून टाकली. उलटी अक्षर झाली यक्षश्री. यक्ष म्हणजे कुबेर आणि श्री म्हणजे संपत्ती. कुबेराची संपत्ती देऊन टाकली. सुदामदेवाला भगवान परमात्म्याने सांगितलं, चला प्रसाद वगैरे घेऊया, जेवण करूया. बसले जेवायला. आमचे सगळे पंच पक्वान्नांचे गोडा धोडाचं जेवण. सुदामदेवाने हात जोडले, सांगितलं, केशव काना हे असलं खायची सवय नाही आहे मला. म्हणजे मग साधं मीठ टाकून 2 चपात्या सकाळी 2 चपात्या संध्याकाळी असा चकाचक माल खाल्ला की कधीच झोप येते. आणि म्हणून नाही, भजन व्हावं याकरता साधं जेवण असावं असं सुदामदेव म्हणाले. गोपाल कृष्ण भगवान ते म्हणे, नाही केशव आपल्याला हे जमणार. भगवान म्हटले, प्रसाद म्हणून खा, नैमिषारण्यात आलोय, खा थोडस गोड, काही होत नाही. गोडी घेऊन टाकायची एखादी. शुगरवाले धूम गोड खाताय.
खाताय गोड शुगरवाले. गोपाल कृष्ण असं गचाला गंमत आहे. म्हणजे तुम्हाला नाही ना राहुल शुगर यांच्या मुकेश दादा म्हणालो या. सुदामदेवाने परमात्म्यासोबत जेवण केलं. भगवान परमात्म्याने विचारलं, सुदामा का रे लग्न बिग्न झालं का तुझं? सुदामदेव म्हटले माझी इच्छा नव्हती, पण आई वडिलांनी फार आग्रह केला, मला नाईलाज लग्न करावं लागलं. तुझ्या बहिणीचं नाव सुशीला आहे. भगवान म्हटले वारे शहाण्या, एकटं लग्न करून घेतलं, मला बोलवलं नाही. सुदामदेव म्हटले शाबास, मी तर एकच केलं, तू इतके केले, तू बोलवलं का मला? देव म्हणे आपलं तसं काही ठरलेलं नसायचं, मला पत्रिका छापायला वेळ नव्हता. आईच्या वेळेस परिस्थिती अशी निर्माण व्हायची, मला तिथेच लग्न करावं लागलं. माझं मी मनी घेण्याकरता गेलो, तिकडून सत्य जांबुवती घेऊन